चंदगड नगरपंचायत निवडणूक 2025-29 साठी भारतीय जनता पक्षाने आज नगराध्यक्षासह सर्व 17 प्रभागातील उमेदवारांची अधिकृत घोषणा केली. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वानुमते जाहीर झालेल्या यादीमुळे भाजपने या निवडणुकीत परिवर्तनाचे वारे आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंदगडमध्ये कमळ फुलवण्यासाठी एकजूट दाखवत शक्ती प्रदर्शन केले. जाहीर केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी सुनील सुभाष काणेकर यांचं नाव पुढे आले, तर यामध्ये प्रभागनिहाय उमेदवार म्हणून जयश्री रामा जुवेकर, चेतन व्यंकटेश शेरेगार, अबुजर अब्दुल रहीम मदार, आयशा समीर नाईकवाडी, शकील कासिम नाईक, तजमुल सलीम फणीबंद, धीरज श्यामसुंदर पोशिरकर, वैष्णवी सुनील सुतार, शीतल अनिल कट्टी, माधवी उमेश शेलार, सचिन निंगाप्पा नेसरीकर, आसमा आसिफ बेपारी, सुचित संतोष कुंभार, गायत्री गुरुनाथ बल्लाळ, संदीप गोपाळ कोकरेकर, एकता श्रीधन दड्डीकर, सचिन सुभाष सातवणेकर अशी उमेदवारांची नावे असून या कार्यक्रमाला दीपक पाटील, शांताराम बापू पाटील, नामदेव पाटील, सचिन बल्लाळ, विशाल बल्लाळ, लक्ष्मण गावडे, अशोक कदम, प्रताप सूर्यवंशी, सुरेश सातवणेकर, रवींद्र बांदिवडेकर, अमेय सबनीस, विजय कडूकर, परशुराम गावडे, भारती जाधव, गुरुनाथ बल्लाळ, चंदगड शहरातील मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाच्या या ताकदवान उमेदवारी यादीमुळे चंदगडमधील निवडणुकीची लढत अधिक रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.